आज आपण बनवणार आहोत गावरान स्टाईल झणझणीत असा चिकन रस्सा. भाकरी, चपाती किंवा राईससोबत एक नंबर असा लागतो. चला तर मग बघूया. त्यासाठी चिकन स्वच्छ धुवून घेऊ. त्यात आता आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ, मसाला घालून सगळं छान असं मिक्स करून मॅरिनेशनसाठी ठेवून देऊ. आता आपण वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी कढईत तेल घालून घेऊ. तेल गरम झाल्यावर त्यातच कांदा घालून आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यातच आता जिरं, सुकं खोबरं, लसूण, आलं सगळं घालून मिक्स करून आपल्याला थोडंसं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. आता सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ. त्यात कोथिंबीर आणि थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला छान असं सगळं वाटून घ्यायचं आहे. आता एका टोपात तेल घालून घेऊ. तेल गरम झाल्यावर त्यात थोडेसे खडे मसाले, कांदा घालून आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. त्यात मॅरिनेट केलेले चिकन ॲड करून घेऊ. सगळं आता आपल्याला परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोपावरती झाकण ठेवून त्यात पाणी ॲड करून आपल्याला लो फ्लेमवरती चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे. आता एका पातेल्यात तेल घालून त्यात हळद आणि मसाला ॲड करून तेलात छान असं मिक्स करून घेऊ. त्यातच आता वाटण ॲड करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यात चवीनुसार मीठ, चिकन मसाला, काश्मीरी मसाला घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीचा कलर छान असा चेंज झालेला आहे. त्यातच आता चिकन ॲड करून घेऊ आणि सगळं मिक्स करून घेऊ. त्यातच आता पाणी घालून घेऊ. इथे मी गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि आता मीडियम फ्लेमवरती चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तोपर्यंत तुम्ही चॅनलला जाऊन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो इथे आपलं चिकन तयार झालेलं आहे. वरून गार्निशिंगसाठी फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेऊ. सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड लेट मी नो इन द कमेंट बॉक्स.